नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलं आहे। ते म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना, किसान सन्मान निधी योजनेचे जसे 2000 रुपये हे 3 महिन्यांत मिळून मिळत असतात, आता त्याच पद्धतीने किंवा त्याही पुढे जाऊन केंद्र सरकार जे काही शेतकरी आहेत त्यांना मासिक 3000 रुपयाची पेन्शन योजना ही आणण्यात आलेली आहे। ही नेमकी पेन्शन योजना शेतकऱ्यांसाठी कशी आहे, त्याचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे, याकरता कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू केलेली असून या पेन्शन योजनेचं नाव आहे किसान मानधन योजना आणि या योजनेचा अर्ज कोठे आणि कसा करायचा ते आपण सविस्तरपणे समजून घेऊया। किसान मानधन योजनेचे महत्त्व देशातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक म्हणजेच 2 हेक्टर पर्यंत लागवडीलायक शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे। किसान मानधन योजनेचा नेमका उद्देश काय आहे तोही आपण समजून घेऊया। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। शेतकरी किसान मानधन योजनेची व्याप्ती कशा पद्धतीने असणार आहे ती समजून घेऊया। ही योजना देशभरातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांना लागू असणार आहे। किसान मानधन योजनेचे स्वरूप काय आहे तेही आता आपण समजून घेऊया। प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही संपूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना असून 18 ते 40 वर्ष वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना असून यामध्ये 3000 रुपये प्रति महिना इतकी रक्कम त्यांचे वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर निश्चित मिळण्याची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे। किसान मानधन योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या वयोमानानुसार रक्कम रुपये 55 ते 200 इतका मासिक हप्ता वयाचे 60 वर्ष होईपर्यंत पेन्शन फंड मध्ये जमा करायचा आहे। शेतकऱ्यांनी पेन्शन फंड मध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्या इतकीच रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांच्या पेन्शन फंड मध्ये जमा करणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, किसान मानधन योजनेअंतर्गत आपण समजा 100 रुपये मासिक हप्ता जर आपल्या किसान मानधन योजनेमध्ये जर गुंतवले तर तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडून गुंतवली जाणार आहे। अशाच पद्धतीने आपला जो काही पेन्शन फंड आहे तो वयाची 60 वर्ष होईपर्यंत आपला तयार होणार आहे। तर या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा, कारण की ग्रामीण भागात जे शेतकरी असतात त्यांना सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरदार असतात त्यांच्यासारखी मासिक पेन्शन मिळत नाही आणि 60 वर्ष वय झाल्यानंतर शेतकऱ्यांचे आयुष्यभर कष्ट करून त्यांची आजारपण ही म्हातारपणात निघत असतात, त्यांना ही पैसे जे आहेत ते त्यांच्या कामी येऊ शकतात। त्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी जे 40 ते 20 वयोगटात असतील त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर आपण आता समजून घेऊया किसान मानधन योजनेचे लाभार्थी पात्रतेचे निकष काय काय आहेत ते। या योजनेकरिता 18 ते 40 वर्ष वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त खालील शेतकरी हे अपात्र असणार आहेत। म्हणजेच 2 हेक्टरच्या आतील जे काही शेतकरी असतील ते सर्व शेतकरी पात्र असतील, एवढीच एक अट आहे आणि त्यांचं वय 18 ते 40 एवढं असणं आवश्यक आहे। आता अपात्रतेचे निकष काय आहेत ते समजून घेऊया। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच NPS, कर्मचारी विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्कीम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत। म्हणजेच कोणते, ज्यांना कोणतीतरी पेन्शन योजनेत त्यांनी अगोदरच भाग घेतलेला आहे, मग जे सरकारी नोकरीत असेल किंवा खाजगी नोकरीत असेल किंवा त्यांना पेन्शन मिळत असेल असे जे काही शेतकरी असतील ते या योजनेतून अपात्र होतील।
त्यासोबतच कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना PMSYM मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना म्हणजेच PMLVM मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत। उच्च आर्थिक स्थिती असलेले शेतकरी लाभार्थी खालीलप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, जमीन धारण करणारी एखादी जर संस्था असेल ती अपात्र असेल, संविधानिक पद धारण करणारी किंवा धारण केलेली आजी माजी व्यक्ती ही अपात्र असेल, आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा किसान मानधन योजनेतनं अपात्र असतील। केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कार्यरत निवृत्तीवेतन अधिकारी, कर्मचारी, शासकीय अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणी व गट ड वर्ग हे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी वगळून सर्व जे काही आहे ते अपात्र असतील। त्यासोबतच मागील वर्षात आयकर जर कोणी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा अपात्र असतील। नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल म्हणजे CA, वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्चर इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती सुद्धा या किसान मानधन योजनेतून अपात्र असणार आहे। आता ही काही किसान मानधन योजना आहेत याची कार्यान्वयन यंत्रणा कशी आहे ते समजून घेऊया। जीवन विमा निगम व सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे CSC सेंटरवरतून जाऊन आपण हे अर्ज भरू शकतात किंवा LIC जे काही एजंट असतील त्यांच्या मार्फत सुद्धा आपण किसान मानधन योजनेमध्ये भाग घेऊ शकतात। आता किसान मानधन योजनेचा अर्ज कुठं करायचा आहे तर आपण आपल्या गावातील जे काही सामूहिक सुविधा केंद्र आहे म्हणजे ज्याला CSC सेंटर किंवा आपले सरकार केंद्र आहे तेथे जाऊन आपण किसान मानधन योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकतात। त्याकरता आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेत आपलं अकाउंट असणं गरजेचं आहे। आपल्याकडे शेतीचे जे काही कागदपत्र आहे, सातबारा, उतारा असणं आवश्यक किंवा शेतकरी असल्याचा आपल्याकडे दाखला असणं आवश्यक आहे आणि आपलं राष्ट्रीयकृत बँकेत बँक अकाउंट असणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे त्याचा पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ आपला असेल तर आपण किसान मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि आपल्या सामान्य शेतकऱ्यांचं जे काही म्हातारपणात जे आहेत त्यांची पेन्शनची सोय हे करू शकतात। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणाने समजून घेतलेला आहे की किसान मानधन योजना काय आहे, याकरता कशा पद्धतीने आपण पात्र होणार आहोत, याची निकष काय काय आहेत आणि अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।